आज सकल धनगर समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानं आज विधानसभेवरती मोर्चा एसटी आरक्षणासाठी धनगर समाजाचा निघाला आहे। कित्येक वर्षापासून धनगर समाजाची एसटी अंमलबजावणीची जी मागणी आहे ती आता विद्यमान सरकार असेल किंवा आतापर्यंत झालेले सरकार असेल त्या सगळ्यांनी या मागणीला धूळ दिली आहे आणि सगळ्यांच्या ज्या मागण्या आहेत आमच्या धनगर समाजाच्या त्या आतापर्यंत विस्कळीत राहून दिल्या आहेत। महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटनांना एकत्र करून आज सकल धनगर समाज समन्वय समिती या बॅनर खाली सगळ्या समाजातील लोकांना एकत्र केलंय आणि या सगळ्या समाजातील आज आपण पाहतोय की आज जनसागर इथे उलटला आहे। हे भगव वादळ इथे पिवळं वादळ इथे उमटलं आहे आणि हे पिवळं वादळ विधानसभेवर आज धडकते आहे। आता तरी सरकारला या विषयावर जाग येईल आणि इतके वर्ष आम्हाला जी आमची फसवणूक केली आहे या सरकारने सगळ्या सरकारने त्यात विद्यमान सरकार असेल किंवा आधीचं सरकार असेल की धनगर समाज आरक्षण एसटी आरक्षण अंमलबजावणीची मागणी आहे ती आतापर्यंत कुठल्याच सरकारने आम्हाला दिली नाही। जे की बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये आम्हाला आरक्षण दिलं आहे आम्ही नवीन काही एक मागत नाही आहे। आम्ही कुठल्या आधी विद्यमान जातीचा आरक्षणाचा सुद्धा फायदा घेण्याचा आम्ही प्रयत्न करत नाही आहे। जे बाबासाहेबांनी आम्हाला दिलं आहे त्या आरक्षणासाठी आम्ही आज लढतोय आणि आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सगळा समाज इथे एकवटला आहे आणि आता तरी सरकारला ही जाग येईल आणि आम्हाला एसटी आरक्षण एसटी धनगर आरक्षण हे मिळेल।